हॅलो एव्हरीवन. मराठी ट्रेडर तेजस्विनीमध्ये आज आपण स्मार्ट मनी कॉन्सेप्ट काय असते हे समजून घेणार आहे. आणि त्याचबरोबर आज मार्केटमध्ये सध्या काय सिच्युएशन आहे, काय सुरू आहे ते पण समजून घेऊया. आणि निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस सुद्धा आपण याच व्हिडिओच्या शेवटी करणार आहोत. ठीक आहे. सो सगळ्यात आधी मला कमेंट्स आली होती की त्यांना स्मार्ट मनी कॉन्सेप्ट काय असते, आणि डिमांड झोन सप्लाय झोन काय असतो, हे समजून सांगा असं त्यांनी सांगितलं होतं. सो येस, आता आपण स्मार्ट मनी कॉन्सेप्ट काय असते हे बघणार आहोत. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा स्मार्ट मनी म्हणजे काय? तर जे मोठे मार्केटमध्ये जे मोठे ट्रेडर्स आहेत, ओके. सो ज्यांना आपण ऑपरेटर असं म्हणतो, ज्यांच्याकडे खूप बल्कमध्ये मनी आहे, ज्यांच्या बल्कमध्ये ऑर्डर्स असतात, खूप जास्त पैसा ज्यांच्याकडे आहे, ते असतात अ, हे मोठे ट्रेडर्स म्हणजेच ऑपरेटर्स. म्हणजे ऑपरेटरमध्ये कोण-कोण येतं, तर एफ-आय-आयज येतात आणि डी-आय-आय पण येतात. हे लोकं ऑपरेटर असतात. एफ-आय-आय म्हणजे जसं मी गेले बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला नेहमी एफ-आय-आयचा उल्लेख करत असते. तर एफ-आय-आयज म्हणजे काय? तर फॉरेन इन्व्हेस्टर्स किंवा फॉरेन इन्स्टिट्यूशनल मनी. ओके. सो हे असतं एफ-आय-आय. आणि डी-आय-आयमध्ये तुमचं जे तुम्ही म्युच्युअल फंड्स वगैरे करता किंवा जो संस्थात्मक जे कोणी ट्रेडर्स असतात, सो ते असतात डी-आय-आय. ओके. सो ह्यांच्याकडे खूप जास्त प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात पैसा असतो आणि ते त्यांच्या ऑर्डर्स सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतात मार्केटमध्ये. ठीक आहे. सो आता आपण जे आहोत, आपण रिटेलर्स आहोत. म्हणजे आपण कोण? तर आपण मार्केटमध्ये किती पैसा घेऊन येतो असा. तर आपण 10,000, 20,000, 50,000, 1,00,000, 5,00,000, 10,00,000 असे पैसे आपण घेऊन येतो मार्केटमध्ये. ठीक आहे. सो अशा फंडने आपण ट्रेडिंग करतो म्हणजे आपण आहोत रिटेलर. म्हणजे आपला फंड इतका जास्त नाहीये. पण हे जे ऑपरेटर्स असतात, तर त्या ऑपरेटर्सकडे खूप जास्त करोडो रुपये असतात आणि हे लोकं करोडो म्हणजे खूप सारे लाखो प्रमाणामध्ये ह्यांच्या क्वांटिटी असतात आणि ह्यासाठी ते करोडो रुपये लावत असतात मार्केटमध्ये. आणि ह्यांचं कामच हे असतं, की ऑब्व्हियसली आपण मार्केटमध्ये सगळेजण पैसा कमवण्यासाठी आलोय. आता भले आपण 10,000 नी आलो तरी आपल्याला पैसा हवाय आणि जे लोकं 10 करोड लावतात त्यांना सुद्धा पैसा मार्केटमधून काढायचा आहे. तर हे लोकं काय करतात, आपण जे छोटे-छोटे ट्रेडर्स आहोत, तर आपलाच पैसा आपण त्यांच्या खिशात जातो. कसा जातो? कारण आपण आता बऱ्याच दिवसांपासून तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल, की अ, एक जवळपास 90% लोकं कायम लॉसमध्ये असतात. म्हणजे ते कोण आहेत? ते रिटेलर्स आहेत. ओके. आणि असं पण म्हटलं जातं, की 10% लोकच प्रॉफिटमध्ये आहेत. हे 10% लोकं कोण आहेत? हे 10% लोकं आहेत ऑपरेटर लोकं. ओके. सो काही-काही रिटेलर्स प्रॉफिटमध्ये असू शकतात, पण कंटिन्युअस प्रॉफिट जर तुम्ही एव्हरेज जर काढायचं म्हणाल, तर रिटेलर्स हे नेहमी लॉसमध्येच आहेत. खूप जास्त पैसा ते गमावतायत आणि ऑपरेटर लोकं जे आहेत ते प्रॉफिटमध्येच असतात कारण त्यांच्याकडे ह्यूज मनी आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे पैसा आहे. ओके. आणि त्यांचा जो पैसा असतो त्यालाच स्मार्ट मनी असं म्हटलं जातं. जो की मोठ्या प्रमाणात वापरला जातो मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये हा स्मार्ट मनीच वापरून मार्केटची मूव्हमेंट ही खाली-वर केली जाते. मार्केटमध्ये ज्या पण केव्हा मोठ्या-मोठ्या मूव्हमेंट्स येतात, मोठ्या प्रमाणात मार्केट चढतं, मोठ्या प्रमाणात मार्केट पडतं किंवा मार्केट पंप डंप केलं जातं असं पण आपण म्हणतो. सो ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ऑपरेटर्सच्या मनीमुळे केल्या जातात. ठीक आहे. सो हीच गोष्ट असते की स्मार्ट मनी वापरून ह्या सगळ्या मार्केटमधल्या मोठमोठ्या हालचाली घडवून आणल्या जातात किंवा घडल्या जातात. ओके. सो तर स्मार्ट मनी म्हणजे मोठे गुंतवणूकदार जे कोणी असतील, बँक असेल, फंड मॅनेजर्स असतील किंवा संस्थात्मक ट्रेडर्स असतील. हे मोठ्या प्रमाणात व्यवहार करतात मार्केटमध्ये आणि मार्केट मॅनिप्युलेट करतात. ओके. सो त्यांचा जो काही पैसा असतो त्याला स्मार्ट मनी असं म्हटलं जातं, सोप्या भाषेत. ठीक आहे. आणि छोटे ट्रेडर्स जे असतात म्हणजे तुमच्या माझ्यासारखे. आपण काय करतो आपल्याकडे खूप छोट्या-छोट्या क्वांटिटी असतात. आपण खूप कमी प्रमाणात पैसा मार्केटमध्ये वापरतो. आणि आपलं विजन काय असतं, चला मी आज 10,000 मार्केटमध्ये लावते, तर मला 1,000 पर्यंत काहीतरी प्रॉफिट मिळालं. आय एम डन विथ इट. ओके. पण ह्या लोकांचं असं नाहीये. हे लोकं पैसा मोठा लावतात सुद्धा आणि तितकाच पैसा कमवतात सुद्धा. ठीक आहे. कारण ऑब्व्हियसली इतका मोठा पैसा जर ते लावत असतील, तर त्यांना एक-एक रुपयांनी सुद्धा फरक खूप जास्त मोठ्या प्रमाणात पडणार असतो आणि ते त्यांचा पैसा एनी हाऊ लूज करायला येत नाहीत आणि त्याचमुळे
त्यांचा जो स्टडी आहे ते काय करतात, आपले जे आपण जे रिटेलर लोकं आहे, आपली काय सायकॉलॉजी आहे मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना, हे ऑपरेटर लोकांना माहिती आहे आणि ह्या सायकॉलॉजीचाच वापर करून ते त्यांच्या स्ट्रॅटेजीज बनवतात आणि मार्केटमध्ये खूप जास्त पैसा कमवतात आणि तुमच्या खिशातला पैसा त्यांच्याकडे जातो. आता आपली सायकॉलॉजी का तशी आहे आणि आपण कशाप्रकारे आपण काम करतो आणि कशाप्रकारे ते विचार करतात, हे आता आपण बघूया. ओके. जेव्हा पण आपण ट्रेडिंगची स्टार्टिंग करतो आणि आपण काय करतो, कुठून आपण मोस्टली नॉलेज घेतो? म्हणजे जे कोणी छोटे ट्रेडर्स आहेत, कोणी पहिल्यांदा सुरुवात करते. लोक काय करणार, तर सगळ्यात पहिला लोकं काय करतात, YouTubeवर तुम्ही कुठेतरी ॲड बघता, Instagramवर काहीतरी बघता. तिथे तुम्हाला दिसतं, की अ, मी 5,000 वरून मी माझं कॅपिटल 10,00,000 बनवलं. कसं मी 10,000 वापरून 1,00,00,000 माझं कॅपिटल बनवलं. कसं 21 दिन में पैसा डबल असं तसं. ह्या ज्या काही तुम्हाला फुगवून बनवलेल्या ॲड असतात किंवा असे काहीतरी थंबनेल्स असतात, असे काहीतरी अशा कोणत्यातरी गोष्टी तुम्ही ऐकून, वाचून किंवा बघून तुम्ही त्या चॅनलवर एखाद्या पोहोचता आणि मग तुम्ही त्यांच्याकडून ह्या गोष्टी शिकायला सुरू करता आणि तुम्हाला मोस्टली YouTubeवर हेच शिकवलं जातं आणि तुम्ही कुठून शिकताय हा सोर्स सुद्धा ऑपरेटरला माहिती आहे. कारण की मोस्ट ऑफ द ट्रेडर्स जे आहेत ते YouTubeवरनं शिकतात आणि YouTubeवर ऑलमोस्ट सगळे अ, जे कोणी तुम्हाला ट्रेडिंगचं नॉलेज देते, त्या चॅनल्सवर तुम्हाला सपोर्ट, रेझिस्टन्स ह्या गोष्टी कशा शिकवल्या जातात, हे ऑपरेटर्सना माहीत असतं. आता तुम्हाला बऱ्याच वेळा तुम्हाला हे पण शिकवलं असेल, की एखादी आता सपोर्ट लेव्हल आहे किंवा एखादी पर्टिक्युलर समजा रेझिस्टन्स लेव्हल आहे. आता मला म्हणायचं आहे, की माझ्या दृष्टीने 24,000 हा समजा रेझिस्टन्स असेल. तर तुम्हाला असं सांगितलं जातं, की हा अख्खा झोन हा असेल, हा सपोर्ट किंवा हा रेझिस्टन्स झोन आहे असं. तुम्हाला पर्टिक्युलर एखादी व्हॅल्यू नाही सांगितली जात, की ती व्हॅल्यू कशी असते. ही पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे, की 24,000 आहे समजा, हा आहे रेझिस्टन्स असं तुम्हाला सांगितलं जात नाही. तुम्हाला हे सांगितलं जातं, की प्रिव्हियस मार्केटमध्ये किती वेळा एखाद्या ठिकाणी खाली वर, इथं असं कुठं-कुठं मार्केट टच होऊन वेगवेगळ्या ठिकाणी गेलेलं असतं. तर तुम्हाला त्याचीच एव्हरेज काढून तुम्हाला अशी पट्टी लावली जाते आणि सांगितलं जातं, की हा संपूर्ण रेझिस्टन्स झोन आहे. तर सगळ्यात पहिलं ही सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे, की रेझिस्टन्स आणि सपोर्ट हे कधी झोन असत नाहीत. रेझिस्टन्स आणि सपोर्ट ह्या व्हॅल्यू असतात. ही प्राईज असते आणि ही पर्टिक्युलर एकच कोणतीतरी प्राईज असू शकते. जसं की मी असं का म्हणते तुम्हाला सांगते. एक कॉमन सेन्स वाली गोष्ट आहे. जे आता ऑपरेटर जसं मी तुम्हाला सांगते, की जे कोणी ऑपरेटर लोकं असतात, जर समजा तुम्ही असं म्हणत असाल, की इथून इथपर्यंत जर रेझिस्टन्स झोन असेल, तर जे ऑपरेटर लोकं असतात त्यांचं करोडोनी पैसा ते लावतायत. लाखोंनी त्यांच्या क्वांटिटी आहेत, करोडोनी आहेत. ते लोकं असं मॅन्युअली जसं आपण मॅन्युअली करतो ट्रेडिंग, तसं ते लोकं मॅन्युअली ट्रेडिंग करत नाहीत. ते लोकं अल्गो ट्रेडिंग करतात. अल्गो ट्रेडिंग म्हणजे काय? त्यांचं सगळं ऑटोमेटेड आहे. ओके. त्यांनी सगळ्या त्यांचे रेझिस्टन्स फिक्स आहेत, सपोर्ट फिक्स आहेत. त्यांना माहिती आहे, की तुम्ही कुठे तुमच्या एंट्र्या टाकू शकता. तुमचे स्टॉप लॉसेस कुठे असणार आहेत. या सगळ्याचा त्यांना अंदाज असतो. त्याच्या अकॉर्डिंगली त्यांचे जे काही पर्टिक्युलर व्हॅल्यू असते, त्या व्हॅल्यू त्यांनी टाकलेल्या असतात. त्या प्राइस त्यांनी टाकलेले असतात आणि त्यांचे ऑटोमेटेड ट्रेड असतात. जसं की आता समजा मी म्हणते, की मी समजा ऑपरेटर आहे. तर माझ्यासाठी 24,000 ही सायकॉलॉजिकल लेव्हल पण आहे आणि हा माझ्यासाठी रेझिस्टन्स पण आहे. ठीक आहे. कारण प्रिव्हियस ह्याच्यावरून समजा, की मी एक रेझिस्टन्स ठरवला आणि हा रेझिस्टन्स आहे. तर मी जर ऑटोमॅटिक जर समजा ट्रेडिंग करत असेल, तर मला जर झोन म्हणायचा असेल तर मी नक्की कोणती प्राइस टाकणार? 24,000 टाकणार, 22,945 टाकणार, की किती टाकणार मी प्राइस? आणि हे कॉम्प्युटरला कसं समजणार, की हा सपोर्ट झोन आहे का हा रेझिस्टन्स झोन आहे? तर माझं जे आहे, तर माझं ट्रेडिंग सगळं ऑटोमेटेड आहे. माझं अल्गो ट्रेडिंग आहे. माझ्या ट्रेडिंगमध्ये मी सगळ्या ह्या व्हॅल्यू ऑलरेडी पुट केलेल्या असणार. मी माझ्या कॉम्प्युटरला सांगणार, की 24,000 हा माझ्यासाठी रेझिस्टन्स आहे आणि 24,000 च्या व्हॅल्यूला रेझिस्टन्स आल्यानंतर मला काय हालचाली करायच्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी मी इथे ऑलरेडी सगळ्या एक्झिक्यूट करून ठेवलेल्या असणार. जेव्हा प्राईस तिथे येईल 24,000 ला ऑटोमॅटिकली माझा ट्रेड एक्झिक्यूट होईल. त्याप्रमाणे माझं काम होईल. ठीक आहे. सो तुम्हाला सगळ्यात आधी ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे, की सपोर्ट आणि रेझिस्टन्स कसे काढायचे.
ओके. सपोर्ट रेझिस्टन्स लेव्हल कोणत्या बरोबर असतात. आता वेगवेगळे ट्रेडर वेगवेगळ्या सपोर्ट रेझिस्टन्स तुम्हाला आखून देणार आणि प्रत्येक आणि तुमच्या दृष्टीने तुम्ही म्हणाल, की इथे माझी एक मला इथेपर्यंत याची वीक आलेली दिसते. तर 24,205 हा माझ्यासाठी रेझिस्टन्स आहे. कोणी बॉडीपर्यंतच इथे ही जी बॉडी दिसते, इथपर्यंतच कोणीतरी मेजर करेल आणि कोणी म्हणेल 23,610 माझ्यासाठी रेझिस्टन्स आहे. सो प्रत्येकजण वेगवेगळं अझ्युम करू शकतो. पण अझ्युम करणं हा रेझिस्टन्स किंवा सपोर्ट नसतो. सपोर्ट रेझिस्टन्स ही पर्टिक्युलर प्राइस असते आणि ती प्राइस काय असते, कशी असते, हे जर तुम्हाला शिकून घ्यायचं असेल, तर मला लगेच कमेंटमध्ये तसं सांगा, की आम्हाला सपोर्ट रेझिस्टन्सच्या पर्टिक्युलर प्राइस कशा काढायच्या हे शिकायचंय. तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सपोर्ट रेझिस्टन्स कसे काढायचे एक्झॅक्ट त्या लेव्हल्स कशा आपण अ, घेऊ शकतो, हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन, जर तुम्ही कमेंट करून मला तसं सांगत असाल तर. ठीक आहे. सो येस आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे. सो आता सगळ्यात पहिला आपण आता एक एक्झाम्पल घेऊया आणि मी तुम्हाला एक गोष्ट समजून सांगते. अ, समजा इथे रेझिस्टन्स आहे. ओके. आता मला असं वाटतं, की इथे रेझिस्टन्स आहे आणि सगळ्यांनाच असं वाटतं, की इथे रेझिस्टन्स आहे. ही एक पर्टिक्युलर प्राइस आहे 24,238 आणि इथे रेझिस्टन्स आहे. मी हा रेझिस्टन्स मार्क करून ठेवलाय. ओके. किंवा समजा आपण 24,000च घेऊ शकतो. ठीक आहे. 24,000 घेऊया. म्हणजे समजायला तुम्हाला पण बरं पडेल. ओके. सो आता हा 24,000 चा रेझिस्टन्स आहे असं मला वाटतंय. तर आता स्मार्ट मनी ॲक्चुअली कसं काम करते हे मी तुम्हाला सांगते. तुम्ही ही प्रोसेस समजून घ्या, की मार्केटमध्ये ॲक्चुअली कशाप्रकारे मार्केट वर्क होतं आणि कशाप्रकारे त्याची प्रोसेस असते. हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही इथून पुढे ट्रॅप होणार नाही आणि तुम्हाला समजेल, की तुमच्याकडून काय चुका होतायत. ओके. सो आता समजा हा 24,000 चा इथे रेझिस्टन्स आहे. ओके, असं अझ्युम करूया. तर स्मार्ट मनी कन्सेप्ट ॲक्चुअली काय आहे आणि ते कसं काम करतं ते बघूया आपण. मार्केटमध्ये ज्या पण काही मोठ्या-मोठ्या मूव्हमेंट्स येतात. आता समजा इथून इथपर्यंत जर मूव्हमेंट आली असेल, अं, हा समजा निफ्टीचा 5 मिनिटाचा किंवा 10 मिनिटाचा चार्ट आहे व्हॉटएव्हर असं समजा तुम्ही किंवा कुठल्या पण स्टॉकचा हा समजा एक पर्टिक्युलर चार्ट आहे आणि एवढी मोठी तुम्हाला एखादी मूव्हमेंट मिळालेली आहे ऑलरेडी. ओके. सो मार्केटमध्ये ज्या पण मोठ्या मूव्हमेंट्स येतात, त्या कशामुळे येतात? तर मोठ्या गुंतवणूकदारांच्या मोठमोठ्या ज्या ऑर्डर्स असतात, त्यांनी प्लेस केलेल्या असतात. त्या ऑर्डर्समुळे मार्केटमध्ये कधी पण मोठमोठ्या मूव्हमेंट्स येतात. ओके. सो स्मार्ट मनी प्लेयर्स म्हणजेच हे जे ऑपरेटर असतात, ते काय करतात? ते सगळ्यात आधी ते लिक्विडिटी तयार करतात. ओके. आणि ती लिक्विडिटी ते ग्रॅब करतात. आता ही गोष्ट तुम्ही बऱ्याच वेळा ऐकली असेल, की इथे लिक्विडिटी ग्रॅब झाली. इथे लिक्विडिटी तयार केली गेली. तर हे ॲक्चुअली लिक्विडिटी तयार करणं, ग्रॅब करणं ॲक्चुअली काय असतं, हे बघूया आपण, की हे जे ऑपरेटर आहेत, ह्यांना माहिती आहे, की तुम्ही कुठून नॉलेज घेताय. तुमचं नॉलेज काय आहे, तुम्ही काय शिकलाय, हे ह्या ऑपरेटर्सना माहिती आहे. म्हणजे काय, तुम्ही पर्टिक्युलर तुम्ही नॉर्मली काय शिकलाय, की जेव्हा पण रेझिस्टन्स तोडला जातो, तेव्हा अ, मोठ्या प्रमाणात मार्केट वरच्या साइडला जाणार हे तुम्हाला माहिती आहे. तर रेझिस्टन्स तोडल्या-तोडल्या तुम्ही काय करणार, इथे बायच्या ऑर्डर्स टाकणार. एकेकांची ऑर्डर पडेपर्यंत तुमची इथं अगदी तुमची टोकाला ऑर्डर पडते. ओके. सो बरेच लोकं हेच करतात. रेझिस्टन्स तुटल्यानंतर मार्केट वर जातं हे त्यांना माहिती असतं आणि म्हणून रेझिस्टन्स तुटल्या-तुटल्या लोकं इथूनच बाय करायला सुरुवात करतात लगेच आणि इथपासून वरपर्यंत इथपर्यंत लोकांच्या ऑर्डर्स पडलेल्या असतात. काही अजून स्मार्ट लोकं असतात ते काय करतात, त्यांना माहीत आहे रेझिस्टन्स जवळ आलाय, खालपासून मार्केट कंटिन्युअस वर चढत आहे. तर इथूनच लोकांनी ऑर्डर्स टाकायला सुरुवात केलेली असते आणि इथं कंप्लीटली सगळ्या एरियामध्ये इथं तुमच्या ऑर्डर्स पडलेल्या असतात बाय साइडला. ओके. आणि पण आता समजा तुम्ही रिटेलर आहात, मी ऑपरेटर आहे. ओके. तर तुम्ही रिटेलर म्हणून किती क्वांटिटी घेऊन येणार? समजा तुमचे 2 लॉट आहेत किंवा 1 लॉट आहे. तुम्ही इतके घेऊन येणार आणि माझे ह्यूज लॉट आहेत. म्हणजे माझे लाखोमध्ये लॉट आहेत. ओके. आता तुमचे 2च लॉट आहेत समजा. प्राईस इथं कमी होती. ओके. म्हणजे किती 24,000 ला प्राईस कमी होती. नंतर मार्केट असं वरती-वरती करत कुठेपर्यंत गेलं? समजा इथं 26,000 पर्यंत मार्केट गेलंय. आणि इथं जाईपर्यंत समजा ₹10, ₹20 तुम्हाला ही प्राईस थोडीफार महागात जरी मिळत असेल, तरी त्याने तुम्हाला जास्त इम्पॅक्ट पडत नाही. का? तर तुमच्या 2च लॉट आहेत. तुमच्या क्वांटिटी कमी आहेत. पण माझ्या जर
लाखोंनी क्वांटिटी असतील, तर मला इतक्यावरती जर म्हणजे प्राईस भेटत असेल, तर ही माझ्यासाठी खूप महाग गोष्ट आहे. कारण माझ्या लाखोंनी क्वांटिटी आहेत. मला ₹1 सुद्धा खूप जास्त इफेक्ट पडतो ॲज अ ऑपरेटर. ओके. सो मी असं कधीच म्हणणार नाही, की मला पण माहिती आहे इथून मार्केट वर जाणार. तुम्हाला पण माहिती आहे वर जाणार. पण मला इथं क्वांटिटी जास्त टाकायच्या आहेत, पण मला एवढ्या महागमध्ये म्हणजे एवढ्या महागमध्ये मला माझ्या क्वांटिटी घ्यायच्या नाहीयेत. मला स्वस्तात प्राईस पाहिजे. तर मी काय करेन, आता ही प्रोसेस इथून पुढची तुम्ही समजून घ्या. माझ्याकडे स्मार्ट मनी आहे, भरपूर पैसा आहे माझ्याकडे आणि मला प्राईस इथे खूप महाग भेटते. ठीक आहे. तर मी काय करेन, इथं मी माझा थोडासा पैसा लावेन, अर्धा पैसा लावेन. ठीक आहे. ही जी इथं तुम्हाला मी मार्क करून दाखवते. मी काय करेन, मी इथे माझा थोडासा पैसा लावणार, थोडा पैसा लावणार माझा आणि मी इथे सेल साइडची पोझिशन क्रिएट करणार. कोणती? सेल साइडची. ओके. आता इथं माझा थोडा पैसा म्हणजे तुमच्यासाठी तो जास्तच पैसा आहे. रिटेलर तुम्ही बघूच नाही शकत. पण माझ्याकडे जेवढा पण जास्त पैसा आहे, त्यातला थोडासा पैसा मी इथे लावणार आणि इथे मी सेल साइडची ऑर्डर लावणार. ओके. मी इथे सेलची ऑर्डर टाकली. माझ्याकडे ह्यूज मनी आहे. त्यामुळे मी मार्केटला मॅनिप्युलेट करू शकते. तर मी इथे सेलची ऑर्डर टाकणार. त्यामुळे ही प्राइस इथून रिट्रेस व्हायला सुरू होते. म्हणजे ही प्राइस लगेच खाली येते. तुमचे इथं कुणी पण मध्ये ज्यांनी पण उड्या मारल्यात, हे सगळेजण पॅनिक मोडमध्ये येतात. हे सगळे लॉसमध्ये जायला सुरुवात होते. मग ह्या लोकांचे जर स्टॉप लॉस ह्यांनी लावलेच नसतील, तरी पण ही प्राइस खाली यायला लागल्यानंतर ह्या लोकांचं काय होणार आहे ते पॅनिक मोडमध्ये जाणार आणि जसा यांचा लॉस वाढत जाईल, तसं ते स्वतःच मार्केटमधून लॉसमध्ये बाहेर पडायला हे लोकं सुरू होतात. ओके. सो आता इथे तुमची बाय साइडची पोझिशन होती आणि मार्केट कधी पण कसं चालतं, एखाद्याला एक बायर असतो आणि एक कधी पण सेलर असतो. ठीक आहे. सो जेव्हा बायरला एखादी गोष्ट बाय करायची आहे, तर त्याला सेलर पण असायला पाहिजे समोर आणि मला एखादी गोष्ट सेल करायची आहे, तर मला समोर बायर सुद्धा असायला पाहिजे. ओके. आता माझ्या खूप जास्त मोठ्या प्रमाणात क्वांटिटी आहेत आणि मला बाय पण मोठ्या प्रमाणात क्वांटिटी करायची आहे. ठीक आहे. आता सगळेच जण बाय करायला लागले, तर सेल कोण करणार? तिथे मी ऑपरेटर आहे आणि मला मोठ्या प्रमाणात क्वांटिटी हव्या आहेत. तर माझ्यासाठी तेवढे सेलर पण पाहिजे ना इथं. इथं जर सेलर्सच नसतील, तर मी बाय कुणाकडून करू? तर मला सेलर्सची गरज आहे. कारण मला मोठ्या क्वांटिटी जर घ्यायच्या आहेत, तर मला सेलर्सची पण गरज आहे. मग मी फक्त चिंगारी टाकायचं काम करणार, बाकीचं काम तुम्ही स्वतःच करणार आहे. रिटेल लोकं. ओके. सो मी इथे सेल साइडचा थोडा पैसा सेलची ऑर्डर लावली. ओके. थोड्या प्रमाणात पैसा लावून इथून मार्केट खाली यायला सुरू झालं. जे कोणी बायर्स रिटेलर होते छोटे ज्यांना काही नॉलेज नाही समजा, कुणीतरी टिप घेऊन कोणी येते, कुणी घे म्हटलं की घेते किंवा लोकांनी एवढंच माहिती आहे ज्यांना, की इथं रेझिस्टन्स असला की आपण उडी मारायची असते, इथून मार्केटवर जातं म्हणून जे लोकं इथं आले, हे सगळे इथे ट्रॅप होतात. ओके. आणि ही प्राइस रिट्रेस होईल तसं हे स्वतःहून बाहेर पडायला सुरू होतात. म्हणजे ह्यांची जी पोझिशन होती, ती ऑटोमॅटिकली सेल व्हायला सुरुवात होते. म्हणजे सेलमध्ये कन्व्हर्ट होते. ओके. म्हणजे इथं सेलर्स क्रिएट झाले याचा अर्थ. आणि ही जी प्राइस आहे ही खाली आली. आता इथून तुम्ही जसे-जसे तुमचे मार्केटमधून तुम्ही पोझिशन काढायला सुरू होताय, तशी ती प्राइस अजून खाली यायला लागते आणि माझा स्मार्ट मनी मी ऑलरेडी इथं लावलेलाच आहे. त्यामुळे ती प्राइस मला माहिती आहे, की रिटेल लोकांचे स्टॉप लॉसेस कुठे असणार. तर रिटेल लोकं ह्याच कॅन्डलच्या लोला इथे स्टॉप लॉस लावतात. तर मला माहिती आहे, की इथं स्टॉप लॉस असणार आहेत रिटेल लोकांचे. तर मी माझा थोडा पैसा लावलाय. बाकीचं तुम्ही पॅनिक होऊन तुम्ही ऑलरेडी तुमच्या ऑर्डर्स बाहेर काढायला सुरुवात केली आहे आणि काहींचे स्टॉप लॉसपर्यंत ही व्हॅल्यू कशी आणायची हे मला माहिती आहे. मग ती व्हॅल्यू त्या स्टॉप लॉसेसपर्यंत येते आणि इथे सेल्सच्या पोझिशन्स क्रिएट होतात. ओके. आता ऑटोमॅटिकली इथे सेलर्स तयार झाले. सेलर्स तयार कुणी केले? मी तयार केले. मी ॲज अ ऑपरेटर हे सेलर तयार केले. का? कारण मला मोठ्या प्रमाणात बायिंग करायची आहे मार्केटवर घेऊन जाण्यासाठी. ओके. सो इथे मी फेक मूव्हमेंट तयार केल्या आणि इथे मी सेलिंग पोझिशन्स, सेलिंग ऑर्डर्स मी स्वतः इथे क्रिएट करून घेतल्या. ह्यालाच लिक्विडिटी असं म्हणतात. ओके. सो आता मी माझा फायदा करून घेतला. तुमचे स्टॉप लॉसेस खाल्ले म्हणजे तुम्हाला मार्केटमधून मी बाहेर केलं. जसं तुम्ही दरवेळेस म्हणता, की माझा स्टॉप लॉस हिट झाल्यानंतरच मला मार्केटमध्ये बाहेर काढूनच मार्केट नेहमी वरच्या साइडला जातं. ह्याचं रिझन हेच आहे. तुम्ही पॅनिकमध्ये बाहेर पडता किंवा तुमचे स्टॉप लॉस कुठे आहेत हे ऑपरेटरला म्हणजे एक कॉमन सेन्स म्हणून त्यांना
अंदाज असतो, की तुम्ही कधी पण ह्या कॅन्डलच्या खाली वगैरे स्टॉप लॉस लावता. तुम्ही थोडंसं बफर करून बफर म्हणजे काय? तुम्हाला आता स्टॉप लॉस समजा ह्या लेव्हलला लावायचा आहे, ह्याच कॅन्डलच्या खाली. तर तुम्ही काय करायचं, थोडंसं बफर लावून स्टॉप लॉस लावायचा. बफर म्हणजे इथं जर तुम्हाला स्टॉप लॉस लावायचं म्हणजे कॉमनली लावला जात असेल, तर थोडीशी व्हॅल्यू खाली करून इथं स्टॉप लॉस लावायचं कधी पण. म्हणजे तुमचा व्हॅल्यू इथपर्यंत येऊन वर गेली तरी तुमचा स्टॉप लॉस हिट होत नाही. ओके. सो ही एक गोष्ट असते. आता मी इथे सेलिंगच्या पोझिशन्स क्रिएट केल्या. मार्केटला मी इथपर्यंत आणलं. इथं तुमचा स्टॉप लॉस पण मी खाल्ला. म्हणजे जेवढे कुठले राहिले, उरले-सुरले जे कोणी स्मार्ट पण लोकं असतील, ज्यांनी खाली स्टॉप लॉस लावला होता, त्यांना पण मी मार्केटमधून बाहेर काढलं. त्यांच्या पण पोझिशन्स ज्या होत्या त्या सेलमध्ये कन्व्हर्ट झाल्या. आता मला भरपूर सारे इथं सेलर्स मिळाले. ओके. आणि आता मी बाय करायला रेडी आहे. म्हणजे आता मला बाय करता येईल आणि मला आता प्राईस पण मी खाली घेऊन आली आहे. त्यामुळे मला आता इथं व्हॅल्यू पण म्हणजे कमी बसणार. इथे मला कमी प्राईसमध्ये इथे मला जास्त क्वांटिटी घ्यायला मिळणार. आता मी काय करणार, इथे आता मी माझा सगळा पैसा लावणार. इथे मी बायची पोझिशन माझ्या टाकणार. इथे मी माझ्या सगळ्या बायच्या ऑर्डर टाकणार आणि इथून मी माझं मार्केट जे आहे ते अपसाइडला खूप वरती मूव्हमेंट करून घेऊन जाणार. ठीक आहे. सो हा असतो स्मार्ट मनी ची जी प्रोसेस असते किंवा स्मार्ट मनी कसं काम करतं, तर ही गोष्ट असते, की याला ऑपरेटर स्ट्रॅटेजी असं सुद्धा म्हणतात, की ऑपरेटर्स लोकं काय स्ट्रॅटेजी वापरतात किंवा त्यांची सायकॉलॉजी काय असते, ते रिटेलर्सच्या सायकॉलॉजीचा फायदा घेऊन कशाप्रकारे ऑर्डर्स त्यांच्या कुठे टाकतात, त्याला म्हणायचं ऑपरेटर स्ट्रॅटेजी. ओके. म्हणजे स्मार्ट मनी कॉन्सेप्ट. तर तुम्ही जी चूक करताय ती हीच आहे, की हा जर रेझिस्टन्स असेल, तर तुम्ही डायरेक्ट इथे कधीच ऑर्डर्स टाकायच्या नाहीत. इथे कधी पण बाकीचे लोकं जे काय करतात ना, ते कधीच करायला जायचं नाही. कधी पण फ्लोच्या अपोझिट जर तुम्ही मार्केटमध्ये काम करत असाल, तरच तुम्ही मार्केटमध्ये पैसा कमवू शकताय. जे सगळेच लोकं करायला लागलेत, सगळेच लोकं बायच करायला लागलेत, कोणी सेलच करत नाही, सगळ्यांनाच कसं प्रॉफिट होईल? जेव्हा एकाचा लॉस होतो, तेव्हाच दुसऱ्याला प्रॉफिट होतं. ठीक आहे. सो जेव्हा पण आता तुम्हाला बऱ्यापैकी हे समजत असेल, की सगळे लोकं कुठे बाय करणार आहेत. ओके. एखादी पर्टिक्युलर अ, अ, स एखाद्या पर्टिक्युलर झोन आहे. तुम्हाला माहिती आहे, की सगळे लोकं आता इथे बाय करणार आहेत. तुम्ही त्या ठिकाणी बाय करायचं नसतं. तुम्ही थोडासा वेट करायचा असतो. एक तरी ट्रॅपिंग होऊ द्यायची असते आणि मग नेक्स्ट मोमेंटला तिथून जेव्हा मार्केट अगेन ती प्राइस तोडून वरती जायला सुरू होतं, जेव्हा ही प्राइस अगेन तोडून म्हणजे जेव्हा हा रेझिस्टन्स अगेन मार्केट तोडून वरती जायला सुरू होतं, तेव्हा तुम्ही तुमच्या ऑर्डर टाकायचे असतात. कारण तिथे तुमच्या ऑपरेटर्सच्या ऑर्डर्स ज्या आहेत, त्या त्या ठिकाणी असतात. त्यामुळे तिथे तुम्ही ट्रॅप होत नाही. ओके. सो मग आय थिंक तुम्हाला ही ऑपरेटर स्ट्रॅटेजी किंवा ऑपरेटर स्मार्ट मनी कॉन्सेप्ट जी आहे ही समजली असेल. आणखी एक गोष्ट स्मार्ट मनी जो आहे किंवा हे जे ऑपरेटर लोकं आहेत, तर ह्यांच्या ऑर्डर कुठे असतात? तर ह्यांच्या ऑर्डर कधी पण सप्लाय झोन, डिमांड झोन ओळखून ते लोकं त्या ठिकाणी एक ट्रॅपिंग करतात, लिक्विडिटी तयार करतात आणि मग ते त्यांच्या ऑर्डर्स टाकत असतात. आता सप्लाय झोन म्हणजे कोणता झोन असतो? मार्केट जिथून आता हा सप्लाय झोन आहे, ओके. हा सप्लाय झोन आहे. सप्लाय झोन म्हणजे काय? जिथून मार्केट पडतं, त्याला सप्लाय झोन म्हणायचं आणि मार्केट जिथून चढतं कधी पण, त्याला डिमांड झोन असं म्हणायचं. म्हणजे ज्या ठिकाणी बायिंग करण्यासाठी लोकं खूप जास्त हे आहेत उत्सुक आहेत. ज्या ठिकाणी लोकांची जास्त प्रमाणात बायिंग होत असते, तर त्या झोनला डिमांड झोन म्हणायचं आणि असा कोणता झोन आहे, ज्या ठिकाणी लोकं खूप जास्त प्रमाणात सेलिंगच्या ऑर्डर्स टाकतात, तो सप्लाय झोन असतो. ठीक आहे. सो सप्लाय झोन एक रेझिस्टन्स म्हणून काम करतो आणि डिमांड झोन असतो तो मोस्टली सपोर्टच्या जवळपास डिमांड झोन कधी पण असत असतो. आता सप्लाय झोन आणि डिमांड झोन हे झोन असतात ऑब्व्हियसली कारण त्या ठिकाणी तेवढ्या एरियामध्ये कुठं पण तुमच्या म्हणजे रिटेलर्सच्या म्हणा ह्यांच्या ऑपरेटर्सच्या ऑर्डर्स वगैरे असू शकतात. त्यामुळे तो झोन असू शकतो. पण रेझिस्टन्स आणि सपोर्ट हे झोन नसतात. रेझिस्टन्स, सपोर्ट हे प्राइजच असतात आणि पर्टिक्युलर प्राइजच असतात. आता तुम्ही म्हणाल, की आता हा मी म्हणते, की हा आता समजा रेझिस्टन्स आहे माझ्यासाठी 26,000 ओके. आणि इथं पण एक रेझिस्टन्स आहे. कुणीतरी इथे पण लावलाय. बऱ्याच वेळा मग बरेच लोकं काय करतात, हा कंप्लीट हा सगळा एरिया झोनच
हा झोन म्हणून डिक्लेअर करतात हा. कारण त्यांना पण नक्की माहिती नाही आहे, की मार्केट नक्की इथून रिव्हर्स होईल, इथून होईल का, इथून होईल हे त्यांना माहिती नाही. पण असं नसते. प्राइस 2 ठिकाणी प्राइस जवळ-जवळच येऊन टच होऊन जरी जात असली, तरी ती प्राइस प्रिव्हियस कुठेतरी त्याचं काहीतरी कनेक्शन असतं. त्यामुळे ती प्राइस तुमची डबल-डबल त्याच्या आसपास पण येऊन जाऊ शकते. पण तरी पण मी हेच सांगेन, की सपोर्ट आणि रेझिस्टन्स ह्या झोन नसतात, ह्या प्राइस असतात. आता त्या काय प्राइस असतात, कशा असतात, हे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि मी शिकवलेलं तुम्हाला खरंच समजत असेल, तर मला तसं कमेंट करून सांगा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सपोर्ट झोन ह्या एक्झॅक्ट प्राइस कोणत्या असतात आणि त्या कशा काढायच्या हे मी तुम्हाला शिकवेन. ओके. सो येस ही स्मार्ट मनी कन्सेप्ट होती आणि डिमांड सप्लाय झोन पण हेच होतं. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे. आणि लिक्विडिटी म्हणजे कसं असतं हे पण तुम्हाला समजलं असेल. तर लिक्विडिटी ग्रॅब करणं म्हणजेच काय? तर हेच की तुमचे जे एस-एल असतात म्हणजे स्टॉप लॉसेस असतात रिटेलरचे, ते एस-एल हिट करून घ्यायचं किंवा ते स्टॉप लॉसेस अ, म्हणजे तुमच्या स्टॉप लॉस पर्यंत प्राईस न्यायची आणि मग ती पुन्हा त्याचा ट्रेंड रिव्हर्स करून मग ती पुन्हा त्याच ट्रेंडला जाऊ शकते, कंटिन्यू करू शकते. ही एक पद्धत असू शकते किंवा मग आणखी एक काय मी गोष्ट सांगितली तुम्हाला, की तुम्ही रेझिस्टन्स जेव्हा तोडता, तिथून त्यांच्या रिव्हर्स ऑर्डर असतात आणि तिथून ते तुम्हाला ट्रॅप करतात. ठीक आहे. सो येस आणि पर्टिक्युलर म्हणजे मोस्टली मोस्टली रिटेलर्स कुठे स्टॉप लॉसेस लावत असतात, जिथं पण रेझिस्टन्स असतो, ठीक आहे. आता काही लोकांना जर वाटत असेल, की मार्केट रेझिस्टन्सवरनं खाली जाईल, ठीक आहे. आणि इथून जर मार्केट रिट्रेस झालं, तर इथं हा जो तुमचा हाय बनलेला असतोय, त्याच्यावरती तुमचा म्हणजे रेझिस्टन्सच्या वरती तुमचं स्टॉप लॉस असतो, हे त्यांना माहिती आहे. त्यानंतर जर सपोर्ट झोन असेल, तर सपोर्ट झोनच्या खालच्या साइडला पण तुमचा स्टॉप लॉस असतो. रेझिस्टन्स तुम्ही ज्यावेळी तोडता म्हणजे एखादी प्राइस ज्यावेळी रेझिस्टन्स तोडते, त्यावेळी जी कॅन्डल रेझिस्टन्स तोडते, त्या कॅन्डलच्या खाली किंवा त्याच्या प्रिव्हियस कॅन्डलच्या खाली एक तुमचा स्टॉप लॉस असतो. हे पण ऑपरेटर्सना माहिती असतं. माहिती असतं म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही जे नॉलेज घेतले, हेच नॉलेज त्यांनी पण घेतले. फक्त ते यूज करताना वेगळ्या पद्धतीने यूज करतात, कारण त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा आहे. आता रिटेलर्सकडे पण भरपूर पैसा आहे, ओके. म्हणजे कसं, की जितका पैसा ऑपरेटरकडे आहे, तर आपण जर सगळे रिटेलर्स म्हणजे किती सारे रिटेलर्स आहेत. ऑपरेटर काय खूप जास्त लोकं नाहीयेत. ऑपरेटर लिमिटेड असतात आणि रिटेलर्स खूप सारे असतात. त्यामुळे एवढ्या सगळ्या रिटेलर्सचा जर पैसा एकत्र केला, तर तसं म्हणाल तर ऑपरेटर इतकाच किंवा त्याच्यापेक्षा कदाचित जास्त पैसा रिटेलरकडे पण असतो. पण रिटेलर लोकं हे प्रत्येकजण इंडिव्हिज्युअल आहेत ना आणि प्रत्येकाचं थिंकिंग वेगळं आहे, प्रत्येकाची सायकॉलॉजी वेगळं आहे. सो तुम्ही ठरवून सुद्धा सगळेजण एकाच वेळी सेम मूव्हमेंट करू शकत नाही. जसं की ऑपरेटरकडे एकाच व्यक्तीकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा आहे. म्हणजे एका इंडिव्हिज्युअल कडेच खूप मोठ्या प्रमाणात पैसा आहे आणि रिटेलर्सकडे खूप जास्त पैसा आहे. पण तो वेगवेगळ्या व्यक्तींकडे आहे. ओके. सो एवढ्या सगळ्या लोकांची सायकॉलॉजी सेम असणं, एवढ्या सगळ्या लोकांनी एकाच वेळी सेम विचार करणं किंवा तुम्ही ठरवून सुद्धा Instagramवर मी तुम्हाला सांगेन, की आता सगळ्या रिटेलर्सनी ह्या पर्टिक्युलर ठिकाणी बाय करायचं आहे. असं होणं पॉसिबलच नाही, की मी असं ठरवून सांगितलं जरी, तरी पण सगळे रिटेलर्स मिळून तिथंच बाय करतील आणि तशी मूव्हमेंट क्रिएट होईल. असं होणं पॉसिबल नाहीये. ओके. सो हे रिझन असतं. त्यामुळे ऑपरेटर्स जे असतात ते नेहमी विनिंग सिच्युएशनमध्ये असतात. ते नेहमी प्रॉफिट करतात आणि तुम्हाला ट्रॅप करतात आणि तुम्ही नेहमी लॉसमध्ये असता. आता तुम्हाला करायचं इतकंच आहे, की तुम्हाला ऑपरेटर कशा पद्धतीने ट्रेडिंग करतो, त्या पद्धतीने तुम्हाला त्याच्या सोबतीनं ट्रेड करायचं आहे. तर तुम्ही प्रॉफिटमध्ये राहाल. आता ह्याच्याशी रिलेटेड ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत किंवा आता ऑपरेटर्स स्ट्रॅटेजीज ज्याला आपण म्हणतो, की हे लोकं नक्की कुठे कसं ट्रेड करतात आणि त्या ऑपरेटर्सच्या काय स्ट्रॅटेजी असतात, जिथे मी ट्रॅप होणार नाही. हे तुम्हाला शिकून घ्यायचं असेल, तर येस प्लीज कमेंट करा आणि मला तसं सांगा. आपण अशाच पद्धतीचे थोडेसे क्वालिटी कंटेंट घेऊन येऊ आणि तुम्हाला ह्या सगळ्या कॉन्सेप्ट समजणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही मार्केटमध्ये चांगलं प्रॉफिटेबल पण राहू शकता आणि मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी तुमच्याकडे पैसा राहणं पण गरजेचं आहे. कारण तुम्ही असं थोडं-थोडं, थोडं-थोडं करत लॉस तुमचा खूप जास्त होतो.
म्हणून ह्या सगळ्या कॉन्सेप्ट्स तुम्ही शिकून घ्या. छान अभ्यास करा ह्या गोष्टींचा आणि थोडंसं नॉलेज मिळवा, प्रॅक्टिस करा आणि मग तुम्ही मार्केटमध्ये उतरा. असंच तुम्ही अंदाधुंद मार्केटमध्ये उतरू नका. मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलंय. आता पुन्हा मी तुम्हाला तेच सांगते. प्लीज मी इथे तुम्हाला फ्रीमध्ये हे नॉलेज देत आहे. यासाठी ह्या कॉन्सेप्ट ज्या आहेत, ह्या तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाहीत. हे सगळे ट्रेडर तुम्हाला ह्या कॉन्सेप्ट्स कधीच सांगत नाहीत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते, जिथे तुम्हाला फ्रीमध्ये शिकायला भेटतंय, त्या गोष्टी चांगल्या प्रकारे शिकून घ्या आणि मार्केटमध्ये त्या अप्लाय करा. ओके. सो येस ही आहे स्मार्ट मनी कॉन्सेप्ट्स. आता आपण आता सध्या मार्केटमध्ये काय झालंय मी तुम्हाला ते सांगते. आता आपण निफ्टीच्या 5 मिनिटाच्या चार्टवर सॉरी डेली टाईम फ्रेमवर आलोय निफ्टीच्या. ओके. सो मार्केटमध्ये सध्या ॲक्चुअली काय झालंय हे मला तुम्हाला सांगायचंय. तर ते आता मी तुम्हाला सांगते, की मार्केटमध्ये सध्या काय सुरू आहे किंवा मागे काय झालंय हे मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. ओके. सो हा डेली टाईम फ्रेमवरचा निफ्टीचा चार्ट आहे. आता आपण बँक निफ्टीचं एनालिसिस करूया. अ, इथे ही जी मोठी कॅन्डल तुम्हाला दिसते का ही? एक मिनिट मी इथे तुम्हाला दाखवते. ही रेड कलरची जी कॅन्डल दिसते हिची विक इथं खालीपर्यंत आली आहे. 21,291 पर्यंत आली आहे. ओके. सो ही जी कॅन्डल आहे याची डेट किती आहे माहिती आहे? 4 जून 2024 ची ही कॅन्डल आहे. ह्या दिवशी इलेक्शनचा मागच्या वर्षी रिझल्ट होता. ओके. आणि ह्या रिझल्टच्या दिवशीची ही कॅन्डल आहे. जर का तुमच्यापैकी कोणी तेव्हा पण ट्रेडिंग करत असेल, तर त्यांनी त्या दिवशी जर ट्रेडिंग केलं असेल, तर त्यांना माहिती असेल मार्केटमध्ये अचानक इतकी जोरात मूव्हमेंट आली आणि इलेक्शनच्या रिझल्टच्या वेळेस खूप मोठी मार्केटमध्ये त्यावेळेस हे झाली होती. मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात मार्केट त्या दिवशी पडलं. अचानक मूव्हमेंट आली आणि खूप जास्त पडलं. इतकं पडलं जवळपास 1000 पॉइंट काहीतरी मार्केट त्या दिवशी पडलं होतं आणि अचानक मूव्हमेंट आली होती. एकच कॅन्डल डायरेक्ट इथं खूप खाली गेली होती. अ, तर तो इलेक्शनच्या रिझल्टचा दिवस होता. ओके. आणि त्याच्या आदल्या दिवशी इथं पण एक छोटीशी रेड कॅन्डल झाली आहे. तर त्याच्या आदल्या दिवशी म्हणा किंवा त्याच्या आधी काही दिवस असे रुमर्स सुरू होते. रुमर्स म्हणजे अफवा सुरू होते, की मार्केट आता इथून म्हणजे इलेक्शनचा रिझल्ट आहे आणि आता मार्केट वरती जाणार, मार्केट खूप जास्त वरती जाणार आहे, खूप जास्त वरती जाणार आहे, असं म्हटलं जात होतं तेव्हा, खूप जास्त प्रमाणात. ओके. आणि इथे 2 इलेक्शनच्या रिझल्टच्या आधी 2 दिवस काय झालं सॉरी 1 दिवस आधी काय झालं अ, मार्केट ह्यूज गॅप अप ओपन झालं. ओके. सो इथे बऱ्याच लोकांनी ह्या दिवशी काय केलं बी-टी-एस-टी घेतले खूप साऱ्या लोकांनी आणि ह्या लोकांनी आणखी मार्केट गॅप अप ओपन होईल नेक्स्ट डे ह्याचा रिझल्ट आहे कशाचा इलेक्शनचा असं म्हणजे समजून इथं पण खूप साऱ्या लोकांनी बी-टी-एस-टीच्या वगैरे भरपूर पोझिशन्स घेतल्या होत्या अपसाइडच्या, बायिंगच्या. ओके, की मार्केट आता नेक्स्ट डे सुद्धा गॅप अपच ओपन होईल असं वगैरे लोकांना वाटलं. मी काय सांगते हे तुम्ही फक्त समजून घ्या. ओके. असं लोकांना वाटलं आणि नेक्स्ट डे मार्केट गॅप डाउन ओपन झालं आणि त्याच्यानंतर पण त्या दिवशी मार्केट भयानक पडलं. म्हणजे इथे ह्या दिवशी ना खूप लोकांचा लॉस झाला. भयानक लॉस झाला. ओके. खूप साऱ्या लोकांचा ह्या ठिकाणी लॉस झाला. त्याच्यानंतर त्या दिवशी कळलं, की लोकं जे एक्स्पेक्ट करत होते, तेच सरकार आलंय. सेम सरकार आलं असं लोकांना म्हणजे हे त्या दिवशी रिझल्टमध्ये कळलं, हे झालं आणि लगेच मार्केटने दुसऱ्या दिवशीपासून इथे रिकव्हरी सुद्धा लगेच केली. 3 दिवसात जितकं मार्केट पडलं होतं, फक्त 3 दिवसात मार्केटने तेवढी रिकव्हरी केली. आणि ही रिकव्हरी बघून लोकांना असं वाटलं, की आता इथून पुढे मार्केट खूप जास्त पडणार आणि आता सॉरी खूप जास्त चढणार आणि आता मार्केट कंटिन्यू चढणार आणि भरपूर चढणार असं लोकांना वाटलं. आणि इथून लोकांनी काय केलं त्यांच्या पोझिशन्स इन्व्हेस्टमेंट करायला सुरू केली आणि इथे लोकांनी खूप जास्त इन्व्हेस्टमेंट केल्या आणि मार्केट आता वरती जाणार, वरच जात राहणार असं लोकांना वाटलं होतं तेव्हा. आणि म्हणून लोकांनी तेवढी जास्त तिथे हे केली बायिंग केली. खूप लोकांनी इथे इन्व्हेस्ट केले. इथून पुढे म्हणजे जून महिन्यानंतर इथून लोकांनी खूप जास्त बायिंग केली आणि मार्केट हे कधी पडायला सुरुवात झालंय? मार्केट पडायला सुरू झालं होतं सप्टेंबर महिन्यामध्ये. ओके. सो हे जी
कंप्लीट ही जी तुम्हाला मूव्हमेंट दिसते, हे जे मार्केट चढलं ना, हे पूर्ण फेक होतं. हे सगळे rumors मार्केट चढले. हे लोकांनी कुठेतरी ऐकलं होतं आणि आणि अंदाज लावले होते. कोव्हिडपासून मार्केट कंटिन्यू चढते, हे लोकांनी बघितलं होतं. आणि त्यामुळे लोकांनी अजून rumors पण ऐकले होते. म्हणजे खूप साऱ्या अफवा ऐकल्या होत्या, की मार्केट आता आणखी वर जाणार, खूप वरती जाणार आणि इथे सुद्धा एक सिच्युएशन अशी झाली, की एक दिवस मार्केट खूप जास्त पडलं आणि 3च दिवसात एवढी मोठी रिकव्हरी मार्केटनं केली आणि त्यामुळे लोकांना अ, म्हणजे विश्वासच बसला. लोकांना असं वाटलं, की आता मार्केट खरोखर खूप जास्त वर जाणार आणि इथून लोकांनी खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली होती आणि झालं असं की 4 महिने 2-3 महिने सुद्धा झाले नाही आणि मार्केट सप्टेंबर महिन्यापासून एवढं पडायला सुरुवात झालं, अजून पडतंय मार्केट. ठीक आहे. मार्केटने इथे ऑल टाईम हाय पण बनवला. 26,000 पर्यंत व्हॅल्यू गेली, प्राइस गेली आणि तिथून मार्केट पडायला सुरुवात झाली. ओके. सो मला हे सांगायचं आहे, की rumors तुम्ही अजिबात म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला अशा काहीतरी न्यूज वगैरे विनाकारण बघायला मिळत असतील, तर त्या न्यूजवर फक्त तुम्ही तुमचं ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करू नका. तुमचं स्वतःचा स्टडी तुम्ही करा आणि मगच तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट कधी पण करत जा. ठीक आहे. सो हे जे कंप्लीट होतं ना, हे सगळे ही पूर्ण फेक मूव्हमेंट होती. हे फेक होतं सगळं. हे जे मार्केट चढवलं गेलं हे सगळं. ओके. आणि आता काय सुरू आहे, एफ-आय-आय लोकं आता त्यांचं प्रॉफिट बुक करत आहेत. असं मी नेहमी सांगते तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर सध्या काय सिच्युएशन आहे, एफ-आय जे लोकं होते, त्यांनी ऑलरेडी त्यांची बायिंग खाली होती. म्हणजे त्यांनी ऑलरेडी बायच्या पोझिशन्स या खालीच केल्या होत्या. इकडे कुठेतरी खाली त्यांच्या त्यांनी बायिंग केलं होतं. त्यांना जे काही मिळायचं होतं, म्हणजे जे त्यांना प्रॉफिट पाहिजे होतं, ते त्यांना ऑलरेडी त्यांचं टार्गेट अचीव्ह झालंय. ते ऑलरेडी प्रॉफिटमध्ये आहेत. आणि आता समजा तुम्ही आता मार्केटमध्ये मी इथे तुम्हाला एक्झाम्पल दाखवते. समजा माझी इथे कुठेतरी एंट्री आहे. समजा माझी ह्या कॅन्डलला एंट्री आहे. इथे कुठेतरी मी समजा एंट्री केली आहे आणि मला एवढं टार्गेट मिळतंय. ओके. एवढं टार्गेट मिळतंय. इथून मार्केट जर थोडंसं रिट्रेस झालं, एवढं रिट्रेस झालं म्हणजे ही कॅन्डल अख्खीच्या अख्खी अर्धी आली. ओके. म्हणजे मला हे समजलं, की हे मार्केट इतकं रिट्रेस झालंय, म्हणजे इथून पुढे मार्केट आता थोडंसं रिट्रेसमेंट घेऊ शकते. हे मला कळालं. तर मी काय करणार, माझ्या जर 10 क्वांटिटी असतील तर किमान मी 5 क्वांटिटी तर इथे बुक करीन. म्हणजे 5 क्वांटिटीचं प्रॉफिट तर मी इथं बुक करीन. म्हणजे मी इथं सेफ झाले. आणि मग राहिलेल्या मी क्वांटिटी आहेत ते इथून कॅरी करीन किंवा मी मार्केट आणखी कुठेपर्यंत पडतंय हे बघणार आणि पुन्हा इथं माझ्या क्वांटिटी ॲड करून आणि मार्केटला वरती जाऊ देणार. ठीक आहे. सो मोस्टली ट्रेडर्सची ही स्ट्रॅटेजी असते. लोकं असं काम करतात. ठीक आहे. म्हणजे जे मी सांगते तुम्हाला ऑपरेटर्स किंवा मोठे लोकं असं काम करतात. ठीक आहे. सो आता मला म्हणजे आता झालंय काय, हे जे एफ-आय-आयज वगैरे होते, त्यांचं ऑलरेडी प्रॉफिट झालंय आणि त्यांना इथे कळलंय, की एवढं असं मार्केट पडलंय. ओके. आता एवढे पर्सेंट जर मार्केट पडले, तर त्यांना कळलं, की इथे थोडंसं रिट्रेस होतंय, इथे थोडंसं रिजेक्शन होतंय, पुलबॅक येतंय किंवा जे काय असेल ते. असं जर त्यांना वाटत असेल, तर ते काय करतील? त्यांचे जेवढं प्रॉफिट झाले ते बुक करतील. तर सध्या एफ-आय-आयज ते काय करतायत, त्यांचं प्रॉफिट बुक करतायत. ओके. सो ते आता जे काही सेलिंग तुम्हाला बघायला मिळते, ते काय करतायत, त्यांचं प्रॉफिट बुक करतायत. ते काय त्यांच्या सगळ्या पोझिशन्स काढत नाहीयेत. त्यांचं प्रॉफिट बुक करत आहेत ते आणि इथे जे तुम्हाला बघायला मिळते, त्यांचे प्रॉफिट बुक होत असल्यामुळे इथे अजून ते मार्केट खाली येते. जसं की मी इथे तुम्हाला सांगितलंय, हीच गोष्ट इथे सध्या सुरू आहे. मी तुम्हाला ते सांगते. त्यांचं प्रॉफिट बुक होत आहे. ओके. तर तुम्ही काय केलंय, तुम्ही इथं बाय केले. ओके. आणि इथे इन्व्हेस्टमेंट्स केलेत तुम्ही आणि मार्केट तिथूनच पडायला सुरू झाले. म्हणजे तुम्ही ऑलरेडी लॉसमध्ये गेलेले आहात. जसं मी इथे सांगितलं ह्या सिच्युएशनमध्ये, तर तुम्ही इथे बायिंग केले. इथे इन्व्हेस्ट केलेत तुम्ही पैसे. ओके. आणि मार्केट आता असं खाली येतंय थोडंसं. हा रिजेक्शन आहे मला माहिती आहे. पण मार्केट एवढं खाली येते म्हणजे तुमच्या पोझिशन्स आता खूप जास्त लॉसमध्ये गेलेत. आता अजून तुम्ही किती सहन करणार? आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सच्या जर एंट्र्या जर इथं वरती कुठे असतील, तर तुम्ही खूप जास्त लॉसमध्ये आता तुम्हाला तुमचे पोर्टफोलिओ दाखवत असेल. आता तरी सुद्धा बरेच लोकं आता होल्ड करून आहेत. खूप जास्त होल्ड करून आहेत आता लोकं. का? तर बरेच म्हणजे मोठे-मोठे लोकं किंवा चांगले एनालिस्ट जे आहेत किंवा ज्यांचा खूप छान अभ्यास आहे, असे लोकं तुम्हाला सांगत असतील, की काही नाही हे रिजेक्शन आहे, हे आहे, ते आहे. त्यामुळे तुम्ही आता तरी सुद्धा वाट बघताय अजून पण. पण तरी पण तुम्ही पॅनिक मोडमध्ये आहात. आता तुम्ही सगळं आता सिच्युएशन काय आहे? माणूस सगळ्यात जास्त इथपर्यंत पण तुम्ही कसं तरी दम तोडताय, कसं तरी सहन करताय, ठीक आहे. आता प्राईस हे डेली टाईम फ्रेमवरचा चार्ट आहे बाय द वे, ओके. आता प्राईस जेव्हा इथपर्यंत येईल, समजा हा लो आहे, हा आता लास्ट सपोर्ट आहे समजा. प्राईस जर इथपर्यंत यायला लागली,
तोपर्यंत तुमचा दम घुटायला लागेल. जीव घशात येईल तुमचा. तोपर्यंत तुमची इन्व्हेस्टमेंट खूप जास्त तुम्हाला लॉसमध्ये दाखवेल आणि तुम्ही काय करणार, जितके पण तुम्ही एवढे दिवस असे कसे तरी सहन करत बसलाय, तुम्ही इथं, इथे, इथे, इथं कुठेतरी तुमच्या पोझिशन्स काढायला सुरू होणार. ओके. म्हणजे काय होणार, ती प्राइस अजून म्हणजे सध्या झालेली सिच्युएशन तीच आहे, की इथं इथं ज्या लोकांनी, ज्या ऑपरेटरनी ही व्हॅल्यू इथून इथपर्यंत ऑलरेडी ज्यांनी इथं कुणी घेतला असेल, त्यांनी व्हॅल्यू इथपर्यंत आणली, ती प्राइस इथपर्यंत आणली. ह्यांना आता प्रॉफिट बुक करायचंय. हे लोकं प्रॉफिट बुक पण करायला लागलेत. ती प्राइस परत खाली आली आहे आता थोडीशी. पण तुम्ही किती वेळ सहन करणार? तर तुम्ही इथून लॉसमध्ये वगैरे बाहेर पडू शकता. आता एफ-आय-आयजना काय करायचंय, त्यांना बायिंग करायचंय. आता एफ-आय-आय लोकांना बाय करायचंय. त्यांना इंडियन मार्केटमध्ये समजा आता इन्व्हेस्ट करायचंय. पुन्हा यायचंय त्यांना मार्केटमध्ये. त्यांनी मागचं जे काही होतं ते पोझिशन्स बुक केल्या. प्रॉफिट काढलं. आता त्यांना परत रिएंट्री करायची आहे. पण त्यांना रिएंट्री करायला, त्यांना बाय करायला कोणतर सेलर पण पाहिजे ना. मग सेलर्स अवेलेबल नाहीयेत. ते त्यांच्या आधीच्या पोझिशन्स आहेत त्या बाहेर काढत आहेत. हे इथं कुठेतरी खाली त्यांची बायिंग असेल. त्या पोझिशन्स ते आता थोडेफार क्वांटिटी काढत आहेत आणि म्हणून हे सेलिंग आहे. ओके. पण आता त्यांना पुन्हा बाय करायचंय, रिएंट्री करायचंय. पण इथे कोण सेलरच नाहीये. इथे कुठे सेलर आहे? तुम्ही कोणच इथे कुणीच बाय करायला तयार नाही. अजून तर तुम्ही कुणी बाय नाही केलेलं. मग इथं बाय करण्यासाठी ते सेलर पण अवेलेबल पाहिजे ना त्यांना. तर मग इथे काय होणार, इथं ज्यावेळी प्राइस इथं 21,000 पर्यंत जर प्राइस यायला लागली, तर तुम्ही अति पॅनिक मोडमध्ये जाणार आणि लोकं काय करणार, ठीक आहे आता जे झालं ते झालं. आता माझ्याकडनं चूकच झाली किंवा मला हे मार्केटच शुभ नाही, हे नाही असं तुम्ही करणार आणि इथून तुम्ही तुमच्या पोझिशन्स काढायला सुरू होणार. म्हणजे बरेच लोकं इथून पोझिशन्स काढायला सुरू करतील, पॅनिक होतील लोकं आणि जेव्हा ते इथं पोझिशन्स काढायला सुरू करतील, तेव्हा इथं ऑटोमॅटिकली बायिंगसाठी त्यांना अपॉर्च्युनिटी म्हणजे तुम्ही तुमच्या पोझिशन सेल्स केल्या म्हणजे काय? इकडे आता त्यांना बायिंग करण्यासाठी अपॉर्च्युनिटी तयार होईल. मग तेव्हा इन्व्हेस्टर्स येतील पुन्हा म्हणजे एफ-आय-आयज येतील परत आणि ते मग इथं बाय एंड डिप जसं म्हटलं जातं, तसं ते इथं कुठेतरी जेव्हा मार्केट जिथं पण खालीपर्यंत येईल, तिथं ते पुन्हा त्यांचं इन्व्हेस्ट करतील आणि इथून पुन्हा मार्केट वर जायला लागेल आणि तुम्ही म्हणाल, की मी बाहेर पडल्यावरच मार्केट वरती गेलं कसं? तर ह्याचं रिझन हेच आहे. तुम्ही आता हा विचार करत असाल, उगाच शेअर मार्केटमध्ये मी इथे इन्व्हेस्ट केलं आणि मी लॉसमध्ये गेलो. ह्याच्यापेक्षा मी गोल्डमध्ये टाकलं असतं. सोन्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली असती, तर ती माझ्यासाठी खूप बरी झाली असती. कारण सोन्याची प्राइस आता सध्या खूप वाढत आहे. असं तुम्ही म्हणाल. तुम्ही इथून कुठून तरी प्राइस काढणार आणि म्हणणार, "बरं आहे बाबा, ते सोन्यामध्येच इन्व्हेस्ट केलेलं बरं असतं" म्हणून. तुम्ही इथून तुमच्या पोझिशन्स काढणार, तुम्ही सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करणार. तोपर्यंत सोनं सुद्धा ऑल टाईम हाय जसं हे हाय गेलंय, त्याचं सोनं सुद्धा तोपर्यंत इथं ऑल टाईम हायला गेलेलं असणार आणि तुम्ही सोन्यात इन्व्हेस्ट करणार. काय सांगावं त्यावेळेस सोनं पण नंतर थोडंफार रिजेक्शन घ्यायला लागलं तर. तर ही अशी सिच्युएशन म्हणजे ही लाँग टर्मची जी सिच्युएशन आहे, ती मी आता तुम्हाला सांगितली. जे की डेली ट्रेडिंगमध्ये सुद्धा ह्याच गोष्टी होत असतात. तर आता सिच्युएशन ती आहे, की मार्केट ह्याच्या पण अजून खाली यायला लागलं, तर लोकं पॅनिक होऊन इथून त्यांच्या पोझिशन्स काढायला सुरुवात करतील किंवा ऑटोमॅटिकली इथं जर कोणी स्टॉप लॉसेस वगैरे कोण लावत असेल म्हणजे पोझिशनल ट्रेडिंगमध्ये सुद्धा, तर त्यांचे स्टॉप लॉसेस वगैरे इथून जायला जर सुरुवात झाली, तर इथं फॉरेन इन्व्हेस्टर्स येणार आणि इथं त्यांची बायिंगची पोझिशन क्रिएट होऊन इथून मार्केट वर जाऊ शकतं. सो ही एक सिच्युएशन आहे, ही एक पॉसिबिलिटी आहे. मी जस्ट तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगते. असंच होणार असं नाही म्हणायचं मला. पण अशा सिच्युएशन होत असतात. अशी सायकॉलॉजी तुमची किंवा माझी किंवा ट्रेडर्सची अशी सायकॉलॉजी वर्क होते. ते मला तुम्हाला सांगायचंय. ओके. सो असं एक होऊ शकतं. ही एक सिच्युएशन आहे. असंच होईल असं नाही. पण एक सिच्युएशन आहे ते मी तुम्हाला सांगतेय. ठीक आहे. सो सध्या मार्केटमध्ये काय झालंय अ, ठीक आहे 2 दिवस झाले मला तुम्हाला काही अपडेट देता आली नाही. व्हिडिओ नाही टाकता आला. ठीक आहे. सो इथे मी आता सध्या आर-एस-आय इंडिकेटर लावलाय. ठीक आहे. मला एक तुम्हाला गोष्ट दाखवायची आहे म्हणून मी तुम्हाला आर-एस-आय इंडिकेटर लावलाय मी इथे. तर सध्या तुम्ही जर इथे बघत असाल, ही जी इथं जी प्राइस आहे ओके. सो इथं जी प्राइस आहे ठीक आहे. इथे एक लो तयार झालाय. ओके. म्हणजे आणि आर-एस-आयमध्ये पण बघा. आर-एस-आयमध्ये इथे प्राइस आली. ओके. आता इथे पुन्हा इथे ही प्राइस आली आहे. ह्याच प्राइसला पुन्हा इथे मार्केट आले. ठीक आहे इथे. आणि इथे जर आर-एस-आयमध्ये जर तुम्ही बघाल, तर हे आर-एस-आयची व्हॅल्यू जी आहे ती वरती आहे. आर-एस-आयची प्राइस वरती आहे. ठीक आहे.
सो मला हे सांगायचंय, आपण आर-एस-आय कसा यूज करतो? इथे डबल बॉटम बनलाय समजा, ठीक आहे. इथं प्राइस 2 वेळा एकाच प्राइसला आलेली आहे. मार्केट एकाच प्राइसला 2 वेळा आलंय. इथे आर-एस-आयमध्ये व्हॅल्यू जी आहे, ती इथे मी पाहिजे तर मी तुमच्यासाठी एक लाईनच आखते म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल. 1 मिनिट आधी ड्रॉइंग घालूया. हे बघा मी इथे लाईन आखते. ओके. सो इथे तुम्ही बघाल अ, इथे ज्यावेळी प्राइस आली होती, मार्केट आलं होतं इथे, त्यावेळी इथे प्राइस इथे टच झालेली आहे. ठीक आहे. 33ला झाले ते टच. ओके. नंतरच्या वेळेस मार्केटची प्राइस त्याच्यापेक्षा पण खाली आली. पण इथे प्राइस वरती जाते. इथे टचच नाही झालेली. त्या लेव्हलला येऊन पण प्राइस टच नाही झाली. मार्केट वरती जाते. सो हे एक प्रकारचे इंडिकेशन आपण म्हणू शकतो आर-एस-आयचं डेली टाईम फ्रेमवर, की मार्केट थोडंफार इथून वरती जाण्याची शक्यता आहे. मार्केट वर जाऊ शकतं, एक पॉसिबिलिटी आहे. सो ही एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. सो इथून जर का मार्केट वर जायला सुरू झालंय, तर मला वाटतंय मार्केटने किती वेळा ही जे मी तुम्हाला जून महिन्याचा हा जो लो दिला होता, तर हा लो मार्केटने कितीतरी वेळा म्हणजे मार्केटची प्राइस इथे 4 वेळा तरी जवळपास ह्याच्या आसपास येऊन गेली. पण अजून पण मार्केटने ती प्राइस खाली तोडून सस्टेन नाही केलेलं. काल मार्केटची प्राइस त्याच्या खाली आली, पण क्लोजिंग वरती दिली आहे मार्केटने. ठीक आहे. सो प्राइस त्याच्या खाली आलेली नाहीये. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. इथून मार्केट कदाचित थोडंफार वरती पण जाऊ शकतं किंवा जसं मी तुम्हाला म्हणाले तसं मार्केटची प्राइस ही इथे, इथे जर का मार्केटला अजून पडायचं इथून जर पुन्हा पडायला सुरुवात झाली, तर मार्केटची प्राइस कदाचित इथपर्यंत 21,286 पर्यंत वगैरे सुद्धा जून महिन्याच्या इलेक्शनच्या लो पर्यंत सुद्धा येऊ शकते. पण सध्याची जी सिच्युएशन आहे, आपण जर डेली टाईम फ्रेमवर बघितलं, तर मार्केट सध्या आर-एस-आय नुसार जर इंडिकेशन्स बघितले, तर इथून मार्केट सध्या वरती जाऊ शकतं. म्हणजे वर जाण्याची आता सध्या पॉसिबिलिटीज आपल्याला चांगल्या बघायला मिळतात. काल चांगली बुलिश कॅन्डल बनले एवढ्या दिवसां मार्केट पडल्यानंतर. काल चांगली बुलिश कॅन्डल बघायला मिळाली होती आपल्याला आणि आज सुद्धा मार्केट ॲक्चुअली मार्केटने खालच्या साइडला खूप मोठी विक बनवली आहे आणि मार्केट रिट्रेस होऊन वर गेले म्हणजे खालच्या म्हणजे बायिंगचं प्रेशर जास्त आहे मार्केटमध्ये. ओके. सो कदाचित मार्केट इथून वरती सुद्धा जाऊ शकतं. सो येस एवढंच सांगायचं होतं मला तुम्हाला आणि बँक निफ्टीमध्ये काय झालंय बँक निफ्टीमध्ये सेम सिच्युएशन आहे, पण बँक निफ्टीने अजून पण हा जो गॅप होता, हा मी किती दिवसांपासून तुम्हाला दाखवते. हा गॅप अजून पण बँक निफ्टीने पूर्ण केलेला नाहीये, भरलेला नाहीये. ठीक आहे. आज बँक निफ्टी काल त्या व्हॅल्यूपर्यंत आली, म्हणजे थोडीशी आली होती इथपर्यंत ह्या लेव्हलला, पण तिथून खाली पडलेली नाहीये. सो हा गॅप मी तुम्हाला पाहिजे तर आखून देते, थोडंसं दाखवते. ओके. हा गॅप तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीला वाटलं तर ते कधी पण हा गॅप फिल करायला येऊ शकतं. नसेल तर नाही पण. पण पॉसिबिलिटी आहे बँक निफ्टी कधी पण हा गॅप फिल करायला येऊ शकतो. पण जर बँक निफ्टी हा गॅप फिल करायला खाली आलं, तर मग जसं मी नेहमी म्हणते तसं मग निफ्टीला 22,785 वगैरे हा जो काही लो असेल, तो तोडायला वेळ लागत नाही. मग निफ्टी खाली जायला सुरुवात होते. ठीक आहे. पण बँक निफ्टीने बरेच दिवस झाले स्वतःला खूप चांगलं होल्ड केलंय. आणि बँक निफ्टी ह्या लेव्हलच्या खाली अजिबात आलेली नाहीये. ठीक आहे. सो ही बँक निफ्टीच्या दृष्टीने सुद्धा ही चांगली गोष्ट आहे. बँक निफ्टी भलेही थोडं-थोडं पडत असलं तरी होल्ड म्हणजे जितकं निफ्टी तेजीनं खाली आले, तितकं बँक निफ्टी आलेलं नाही. ओके. सो ही एक चांगली गोष्ट आहे. ठीक आहे तर मग मी आता तुम्हाला अ, निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेव्हल्स देते. ओके. ओके. सो निफ्टीसाठी लेव्हल्स घ्या. निफ्टीने जर अ, 22,992 हा जर रेझिस्टन्स तोडला, तर निफ्टी 23,095 23,134 पर्यंत जाऊ शकते आणि 23,000 सायकॉलॉजिकल इथं लेव्हल आहे, ती तुम्ही लक्षात ठेवा. 22,963 आणि 22,945 सुद्धा इम्पोर्टंट लेव्हल असणार आहे. ओके. आणि 22,801 हा जर लो तोडला निफ्टीने, तर 22,774 22,725 ओके. सो इथपर्यंत मार्केट येऊ शकतं. सो येस ह्याच्या पण खाली जायला लागलं म्हणजे वन साइडेड मार्केट मार्केट इतकं म्हणजे निफ्टी मोस्टली जास्तीत जास्त 300 पॉइंट वगैरे मूव्ह करतं म्हणजे एका दिवशी. सो मी तुम्हाला त्या अंदाजानेच तेवढ्याच लेव्हल्स देते.
जर ह्या लेव्हल्स तुटल्या तर मग मी तुम्हाला पुढच्या लेव्हल्स YouTube कम्युनिटी पोस्टमध्ये अपडेट करेन. ओके. सो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. खूप साऱ्या लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. सो बँक निफ्टीच्या लेव्हल्स देते मी आता तुम्हाला. बँक निफ्टीने जर 49,327 चा रेझिस्टन्स तोडला, तर 49,487, 49,590, 49,730 आणि 49,835 ह्या अपसाइडला लेव्हल्स असणार आहेत. 49,211 आणि 49,86 ह्या सुद्धा इम्पोर्टंट लेव्हल असणार आहेत. मार्क करून घ्या. त्यानंतर 48,814 हा लो तोडला तर 48,720, 48,529 ह्या स्टार्टिंग खालच्या साइडला लेव्हल्स असतील आणि मग हा पण लो तोडला तर मग समजून जा, की हा जो गॅप आहे, प्रिव्हियस गॅप, हा गॅप फिल करण्यासाठी मग मार्केट येऊ शकते. सो ह्या गॅपसाठी ही काय लेव्हल येते 48,452 आणि 48,73. सो हा जो गॅप आहे, हा गॅप फिल करण्यासाठी मग मार्केट खाली येऊ शकते. सो ह्याची तुम्ही काळजी घ्या. ओके. सो येस आजच्यासाठी इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका छानशा कॉन्सेप्ट्स घेऊन. ओके. तोपर्यंत थँक यू.